नमस्कार मित्रांनो, मी संदेश अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत करत आहोत. आज दिनांक 11 डिसेंबर 2025. आज तुमच्यासाठी पोलीस भरती सराव पेपर 2025 आणि 26साठीचा 93 नंबरचा पेपर घेऊन आलेलो आहे. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण, चालू घडामोडी. आपलं मिशन आहे 2025च्या पोलीस भरती, 2025 आणि 26ची पोलीस भरतीत 85+ ते 90 मार्क कसे मिळवायचे आणि कसे मिळवता येईल हा आपला एक प्रयत्न आहे. तर सध्या आपण जुन्या वर्षाचे किंवा मागील वर्षाचे पोलीस भरतीचे पेपर डिस्कस करत आहोत. तर आपण मुंबई लोहमार्ग आणि लातूर पोलीसचा पेपर पूर्ण डिस्कस झालेला आहे. मुंबई लोहमार्गाचे 3 सेक्शन झालेले. त्यांचे मी लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल. तर आज आपण पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई 2024 बघणार आहोत. त्याचा पार्ट ए बघणार आहोत. पार्ट एमध्ये पहिले 1 ते 25 प्रश्न आणि आपलं मिशन आहे 2025ची पोलीस भरती. आणि मित्रांनो, आपला दररोजचं लेक्चर, डेली लेक्चर किंवा प्रश्नांचं विश्लेषण संध्याकाळी 7 वाजता आपल्याला आपल्या द संदेश अकॅडमीच्या या यूट्यूब चॅनलवर बघायला मिळतं. त्यामुळे कुणीही न चुकवता आपण पोलीस भरतीचे मागील वर्षाचे पेपर बघायचे. तर चला, आज पुणे लोहमार्ग पोलीस शिपाई 2024चा पेपर कसा आला होता, पहिले 1 ते 25 प्रश्न आपण बघणार आहोत. तर आजचा आपला पहिला प्रश्न तुमच्या स्क्रीनवर 1/6/15 क्वेश्चन मार्क 45 66 91 क्वेश्चन मार्कच्या जागेची व्हॅल्यू सांगायची. ऑप्शन आहे 25 26 27 28. तर मित्रांनो, काय येईल आता? काय लिंक लागू शकतीस सांगा बरं तुम्ही. 1/6 1 - 6 किती? 5चा डिफरन्स आहे. 15 - 9 कितीचा डिफरन्स आहे? 15 6 9चा डिफरन्स आहे. हा आपल्याला काढायचा आहे. परत 45 मायनस किती? x आपल्याला याचा डिफरन्स नाही माहिती. नंतर 66 मायनस 45 किती? 55 65 आणि 21 आणि 91 मायनस 66 किती झाले? हे 4 आणि ते 1 5 आणि ते 20 25. आता मित्रांनो, तुम्हाला एक वाटतं का? हा 5 + 4 9 झालेला आहे. हा 21 + 4 25 झालेला आहे. म्हणजे प्रत्येकी 4चा डिफरन्स आहे. म्हणजे 9त 4 मिळवलात किती येणार आहे? 13 येणार आहे. आणि 13त + 4 मिळवला तर 17 येणार आहे. म्हणजे आपल्याला 17चा आहे. म्हणजे 1 आणि 6, 1त 5 6, नंतर 5 आणि 4 9, म्हणजे 6 9 15. 15मध्ये 13 ॲड करा. 15त 13 ॲड केले 28. 28मध्ये किती ॲड करणार? 17 ॲड करणार 4. 7 7 14 आणि 1 15. हा 4 1 45. 45मध्ये 21 ॲड केले 66. 66मध्ये 25 ॲड केले 9. हा 4 1 91. आलं आपलं. म्हणजे आपला आन्सर काय आहे? 28 आपला आन्सर आहे. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो? रुपया भारत तर येन तुर्की बांगलादेश जपान पाकिस्तान कशाचा आहे? जपानचा आहे. ऑप्शन क्रमांक 3 जपान हे आपला आन्सर आहे. दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. मेरीगोल्ड, लिली, सफरचंद, कमळ. कोणता? सफरचंद. ऑप्शन क्रमांक 3
कारण की सफरचंद हे फळ आहे आणि बाकी जे काय हे फूल आहे, हे फूल आहे लिली, आणि कमळ पण फूल आहे आणि सफरचंदच फळ आहे, त्यामुळे वेगळा शब्द तो आहे. दिलेल्या पर्यायातील वेगळा शब्द ओळखा. घोडा, झेब्रा, वाघ, जिराफ. घोडा, झेब्रा, वाघ, जिराफ. ऑप्शन क्रमांक 3 वाघ हे आपलं योग्य आन्सर आहे, कारण सगळे शाकाहारी प्राणी आहे. वाघ हा एकटाच मांसाहारी आहे. आसाम बिहू, तर केरळ कथकली, कृष्णनृत्य, कथक, भरतनाट्यम. केरळचं काय? कथकली नृत्य आहे. ऑप्शन क्रमांक 1 कथकली. हे काय? नृत्यकला आहे, प्रत्येक राज्याच्या नृत्यकला. म्हणजे तुम्हाला थोडक्यात प्रत्येक राज्याच्या नृत्यकला कोणकोणत्या आहेत ते पण पाठांतर करून ठेवणं लक्षात आहे. राज्य आणि त्याच्या नृत्यकला. जर पुस्तक म्हणजे घड्याळ, पुस्तकाला काय म्हटलं? हाय पुस्तक आहे, त्याला घड्याळ म्हटलं. घड्याळाला काय म्हटलं? बॅग म्हटलं. बॅगला काय म्हटलं? शब्दकोश म्हटलं. आणि शब्दकोशला काय म्हटलं? खिडकी म्हटलं. तर शब्दाचे अर्थ कशात शोधाल? घड्याळ, पुस्तक, शब्दकोश, खिडकी. शब्दकोशला काय म्हणलं? खिडकी. कशात शोधणार? खिडकीमध्ये शोधणार शब्दकोशमध्ये शब्दांचे अर्थ. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला, ABC या बहिणी आहेत. डी हा ईचा भाऊ असून ई ही बीची मुलगी आहे, तर ADचे नाते का? बहीण, काकी, मामी, मावशी. चला, ABC काय आहे? बहिणी आहे. A B C काय? या बहिणी. या काय झाल्या? बहिणी झाल्या. डी हा ईचा भाऊ आहे. डी काय आहे? हा जो डी आहे हा काय आहे? ईचा भाऊ आहे. म्हणजे डी हा ईचा भाऊ आहे. ई ही बीची मुलगी आहे. म्हणजे ई काय कोणाची मुलगी आहे? बीची मुलगी. ईचं वेन जेंडर आपल्याला माहीत झालं. ई बीची मुलगी आहे आणि डी हा ईचा भाऊ आहे. झालं इथपर्यंत. ई ही बीची मुलगी आहे आणि ए आणि डीचं नातं सांगा. या काय झाल्या? या ABC काय झाल्या? बहिणी होत्या. बीचा मुलगा एचा काय लागल? ए आणि डीचं नातं काय लागणार? मावशीचं लागणार आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर असणार आहे आपलं मित्रांनो. समजलं? चला, पुढचा प्रश्न. ABCD हे चौघे कॅरम खेळत आहे. ए व बी जोडीदार आहेत. डी हा उत्तरेकडे टोकाकडे तोंड करून बसला आहे. जर ए पश्चिमेकडे तोंड करून बसला आहे तर दक्षिणेकडे कोण बसला आहे? BCD किंवा अपुरी माहिती. मित्रांनो, हा कॅरम आहे. ओके. ए आणि बी जोडीदार आहे, म्हणजे एच्याच अपोजिटला कोण बसणार आहे? बी बसणार आहे. तसाच तर कॅरम खेळला जातो. पण त्यांनी दुसरी एक आठ दिली. डी हा उत्तरेकडील टोकाकडे तोंड करून बसला आहे. डी हा इथं बसला आहे, म्हणजे दक्षिण साईडला बसला आहे, उत्तरेकडे तोंड करून बसला आहे. जर ए हा पश्चिमेच्या दिशेकडे तोंड करून बसला आहे, ए हा पश्चिमेकडे म्हणजे पूर्वेला बसला आहे, पश्चिमेकडे, तर मग त्याचा जोडीदार कुठं बसणार आहे? बी साईडला. आणि वरच्या साईडला त्यांनी काय आणलं? दक्षिणेकडे तोंड करून कोण बसलं आहे? दक्षिणेकडे तोंड करून कोण बसला आहे? दक्षिणेकडे हा दक्षिणेकडे तोंड करून पाहिजे. दक्षिणेकडे तोंड करून कोण बसले आहे असा प्रश्न. थोडा टायपिंग मिस्टेक झाला आहे. बसला आहे. तर
डीच्या समोर कोण बसणार आहे? सी बसणार आहे. सी कोणत्या साईडला तोंड केलं आहे? दक्षिण साईडला. हा दक्षिण झाला, हा पूर्व झाला, हा पश्चिम झाला आणि हा उत्तर झाला. आता मित्रांनो सांगा मला, दक्षिणेकडे तोंड कोण करून बसला आहे? हा सी हा दक्षिणेकडे तोंड करून बसला आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा आपला योग्य उत्तर आहे. इथं फक्त तरच्या मध्ये काय करणार तुम्ही? हे मी वाक्य सांगतो. तर दक्षिणेकडे तोंड करून कोण बसले आहे? असं याचा आन्सर सी येणार आहे. तर हा प्रश्न थोडा टायपिंग मिस्टेक झालेला आहे, त्यामुळे दक्षिणेकडे कोण बसले तर डी उत्तर येणार आहे. तोंड करून बसेल तर सी उत्तर येणार आहे. पेपरनुसार दक्षिणेकडे तोंड करून कोण बसलो आहे असा प्रश्न होता. तो माझ्याकडून प्रिंटिंग मिस्टेक झाला, मी करेक्ट करून घेईल. चला पुढला. खालीलपैकी कोणता शब्द इंग्रजी शब्दकोशातील खालील दिलेल्या शब्दापैकी दुसरा येईल? कोणता येईल? दुसरा. कोणता येणार आहे मित्रांनो? दुसरा. 2 नंबरला येईल. चला बघू. यम हा सगळा आहे, त्यामुळं पहिला सोडून द्या. ओके. ए हा दुसरा आहे, 4 याच्यामध्ये तो बी सोडून द्या. नंतर तिसरा जी कितीमध्ये आहे? 1 2 3 मॅग्नेटिकमध्ये आहे आणि त्याच्यात पण आहे. पहिले 3 गेले, 1 2 3 गेले आणि नंतर 4 नंबरला कोण येणार आहे? मॅटर्नल येणारे शब्द. आता पुढला काय आहे? INEN. पहिला कोणता येणार आहे? ई येणार आहे. हा पहिलं अक्षर झालं, हे दुसरं झालं, हे तिसरं झालं. आता चौथ्या अक्षरामध्ये मी तुम्हाला सांगतो, चौथ्या अक्षरामध्ये कोणकोणता येणार आहे? पहिल्यांदा 3 नंबरचा येणार. दुसऱ्यांदा कोणता येणार? दुसऱ्यांदा 1 नंबरचा येणार. नंतर NN कॉमन आहे. एन मध्ये पुढला कोणता अक्षर आहे? आय अक्षर आहे. 5वं अक्षर बघायचं. 5वं अक्षर आय आहे, याचं ई आहे. कोणता येणार आहे? चौथा अगोदर येणार आहे, नंतर ई येणार आहे. आता दुसरा कोणता शब्द येणार आहे? आता पहिला शब्द कोणता येऊ राहिला? मॅजिकल. दुसरा शब्द कोणता येऊ राहिला? मॅग्नेटिक. तिसरा शब्द कोणता येऊ राहिला? मॅग्निफाय. चौथा शब्द कोणता येऊ राहिला? मॅटर्नल. आता कोणता शब्द दुसरा येऊ राहिला तो विचारलाय त्यांनी. तर मॅग्नेटिक हा शब्द दुसरा येऊ राहिला. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणती आकृती चोर, अपराधी, पोलीस मधील संबंध दर्शवते? 1 2 3 4. बघा कोणती दर्शवते? 1 नंबरची. चोर आणि अपराधी एकत्र असतात. ओके. त्यांना कोण पकडतात? पोलीस पकडतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे तुमचं योग्य उत्तर आहे मित्रांनो. पुढचा प्रश्न. यल ही एचची मुलगी आहे. वाचा. यल काय आहे? ही एचची मुलगी आहे. एचची मुलगी. कंडिशन बघायच्या. यल ही मित्रांनो थांबा. एलची मुलगी. ओके. एचचे लग्न के बरोबर झाले. एचचे लग्न के बरोबर झाले. के ही आईची आई आहे. के ही काय आहे? आईची आई आहे.
के कोणाची आई आहे? आईची. आय खाली आला. एच हे जेचे वडील आहे. एच जो आहे तो कोणाचे? जेचे वडील आहे. एच हे जेचे वडील आहे. एच हे जेचे वडील आहे म्हणजे तो पण इथंच येणार. ओके. तर जे आणि यमचे लग्न झाले. जे आणि यमचे लग्न झाले. यमचे लग्न झाले. यम ही यांची बहीण आहे. यम ही यांची बहीण आहे. हा मुलगा आहे. ओके. जे तर त्यांनी काय विचारलं? जे आणि एचचे नाते काय? आता मित्रांनो इथे एक चुकी झालेली आहे. हा जो आय आहे ना, आय हा जेचे वडील आहे. त्यामुळे आपलं ॲन्सर चुकतंय सगळं. त्यामुळे आपलं काहीच ॲन्सर येणार नाही. त्यामुळे तिथं थोडी एक मिस्टेक झालेली. हे बघा, हा जो एच आहे, एचच्या जागी काय आहे? आय. चला परत घेऊ. यल ही एचची मुलगी आहे. एचची मुलगी कोण आहे? यल आहे. ओके. एचची मुलगी कोण आहे? यल आहे. हा एच, हा यल. ओके. ही मुलगी आहे. नंतर एचचे लग्न कोणाबरोबर झाले? के बरोबर झाले. हे लग्न झाले. के ही आईची आई आहे. आईची काय आहे? आई आहे. हा आय आला. हे दोघं भावंड झाले. आता के काय आहे? आई झाली. एच काय झाला? फादर झाला. ओके. नंतर आय हे जेचे वडील आहे. जेचे वडील आहे. आय कोण झाले? वडील झाले. म्हणजे हे कोण झाले? भाऊ बहीण झाले. ओके. जेचे यमशी लग्न झाले. जेचे यमशी लग्न झाले आणि यम ही यांची बहीण आहे. यांची बहीण आहे. ओके. जेंडर माहीत झालं. जे आणि एचची नाते काय? हा जो जे आणि हा एच आहे यांचं नातं काय? हा प्रश्न विचारलेला आहे मित्रांनो. आता ह्याचे वडील आणि हे वडिलांचे वडील म्हणजे आजोबा म्हणजे नातू, मुलाचा मुलगा. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. समजलं? राम पूर्वेकडे तोंड करून उभा असताना डाव्या बाजूला काटकोनात वळला तर त्याच्या मागील बाजूची दिशा कोणती? उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम. आपले राम भाऊ उभे इथं पूर्वेकडे तोंड करून. त्यांनी काय केला? काटकोनात म्हणजे 90 डिग्री वळले. कुठे गेले? उत्तरेला गेले. तर त्यांच्या अपोजिटची बाजू कोणती? तर दक्षिण. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर आहे मित्रांनो. एक माणूस पश्चिम दिशेकडे तोंड करून उभा आहे. तो 90 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या दिशेने वळला आणि मग तो 135 डिग्री घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने वळला तर तो कोणत्या दिशेला तोंड करून उभा आहे? एक माणूस
कुठं उभा आहे? पश्चिम दिशेकडे. 90 डिग्री वळला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने. मग तो 135 डिग्री वळला घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध, म्हणजे हा 90 आणि हा. तर उत्तर काय येणार मित्रांनो? हे बघा, पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर. कुठं इथं उभा आहे तो, पश्चिमेकडे तोंड करून 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने वळाला. ओके. नंतर परत घड्याळाच्या विरुद्ध, म्हणजे 135 हा 45 इथं वळाला. म्हणजे तो कोणत्या ह्याच्यात आला? साऊथ वेस्टला. ऑप्शन चुकले, याच्यात साऊथ वेस्ट पाहिजे होता. साऊथ वेस्ट म्हणजे कोणती साईड? कोणती? नैऋत्य साईडला उभा आहे तो. नैऋत्य. हे उत्तर बदलून देईल मी तुम्हाला, नाही तर ऑप्शन आत्ताच क्लिअर करून देतो तुम्हाला. पश्चिम दक्षिण, त्याच्यामध्ये पूर्व दक्षिण म्हणजे आग्नेय, आणि दक्षिण दक्षिणच राहू द्या, आणि उत्तर पश्चिम. ओके. तर आपलं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 4. ओके. असाच एक प्रश्न आहे मित्रांनो. जर आता हे ऑप्शन सोडून द्या, मी तुम्हाला एक नवीन पेज सांगतो. आज मिस्टेक खूप झालेले आहे टायपिंगमध्ये माझ्याकडून. जर एक माणूस आहे, हा इथं माणूस आहे, तो वायव्य म्हणजे ही वायव्य दिशा आहे, वायव्य दिशेला तोंड करून उभा आहे, तर तो 90 डिग्री, किती? 90 डिग्री घड्याळाच्या दिशेने जातो. म्हणजे तो कुठं येणार आहे? पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर आणि दक्षिण, आग्नेय, नैऋत्य, वायव्य, ईशान्य. आता तो काय झाला? इकडून इकडं तोंड करून उभा होता. रामभाऊ इथं उभा आहे, कोणत्या दिशेला? वायव्य दिशेला तोंड करून. तो 90 डिग्री फिरतो, म्हणजे ईशान्यकडे असतो. परत तो 135 फिरतो, तर तो कोणत्या दिशेला उभा आहे? तोंड करून. तर उत्तर काय येणार आहे? पश्चिम येणार आहे. समजलं मित्रांनो? हा एक एक्झाम्पल आहे. चला पुढचा. खालील मालिकेतील प्रश्न चिन्हाच्या जागी काय येईल? ABD, DGK, HMS, MTB, SBL. आता सरळ सरळ पहिले घ्या. ADHMS.
एचा नंबर किती आहे? 1, डीचा 4, एचचा 8, एमचा 13 आणि एचचा 19. आता तुम्हाला काय वाटतं का? +3 बघा, याच्यामध्ये +3, +4, +5, +6 आणि आता +7 यायला, तर 19 आणि 7 किती झाले? 26 झाले. 26वा अंक कोणता आहे? झेड आहे. पहिला झेड हा गेला, वरले 3 राहिले, म्हणजे आपला पहिला काय आला? झेड आला. ओके मित्रांनो, आता दुसरी लाईन घेऊ. बी, डी नाही, बी, जे, जी, एम, टी, बी आणि पुढचे. आता बी किती नंबरला आहे? 2 नंबरला आहे. जी किती नंबरला आहे? 7 नंबरला आहे. एम कितीला येतो? 13 नंबरला. टी किती होती? 20 होती. आणि बी किती येतो? 2 नंबरला. आणि त्याच्यानंतरचा काढायचा आपल्याला. ओके, याच्यात कितीचा फरक आहे? 5. इथं किती? 7 आणि 6 13. इथं किती? 7, 13 आणि 7 20. आणि इथं किती? 8. ते 26 आणि 2 28. 28 झाले. आणि आता इथं किती? 9. 9 आणि 2 11. 11 नंबरला काय येतो? 11 नंबरला ABCD मध्ये काय आपला? के. त्यामुळे दुसरा अंक काय आला? के आला. हा गेला. आता हे 2 राहिले. चला पुढचा डिजिट घ्या. डी, के, एस, बी, एल आणि पुढचा. डी किती नंबरला आहे? 4. के किती नंबरला आहे? 11. एस किती नंबरला आहे? 19. बी किती नंबरला आहे? 2. एल किती नंबरला आहे? 12. आणि त्याच्या पुढचा काढायचा आहे. आता सरळ सरळ यांचा डिफरन्स. 4तून 11 गेले किती? 7. याच्यातून 8. याच्यातून 9. याच्यातून 10. आणि पुढला किती राहणार आहे आपला? 11 राहणार आहे. 10 आणि 11 किती झाले? 21. 21वा डिजिट कोणता आहे? टी. हा 20 आहे. टीच्या पुढला हा 12 आणि 11 किती झाले? 23. 23वा डिजिट कोणता आहे? 23वा डिजिट कोणता आहे? डब्ल्यू आहे. ऑप्शन क्रमांक 2 हा आपलं योग्य उत्तर आहे. समजलं मित्रांनो? ZKW. खालीलपैकी वेगळा अंक ओळखा. 13, 17, 23, 63. काय वाटतं तुम्हाला? 13, 17, 23 ह्या प्राईम संख्या आहे किंवा अभाज्य संख्या आहे? आणि 63 ही भाज्य संख्या आहे. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 4 आपलं हे योग्य उत्तर आहे. 63. तुम्ही उत्तरेकडे निघाला, मग उजवीकडे वळतात, परत उजवीकडे वळतात, शेवटी डाव्या बाजूला वळतात, तर आता तुम्ही कोणत्या दिशेकडे जात आहात? तर चला, आता हे तुम्ही उभे आहात मित्रांनो. उत्तरेकडे गेले, पुन्हा पुढे वळले, उजवीकडे वळले. उजवीकडे वळले म्हणजे इथं आले पूर्वेला, परत उजवीकडे वळले, कुठं आले? इथं आले. आता मग शेवटी काय? पुन्हा डावीकडे वळले, पुन्हा डावीकडे वळले. तर आता तुम्ही कुठं चालले? पूर्व दिशेकडे चालले. ऑप्शन क्रमांक 3 हे तुमचं योग्य उत्तर आहे. 225, 256, 289. पुढचा काय? 225 कितीचा कोणाचा वर्ग आहे मित्रांनो? 15चा वर्ग. तिथं पुढला 16चा वर्ग आहे, 17चा वर्ग. पुढला कितीचा राहणार आहे? 18चा वर्ग. 18चा वर्ग काय मित्रांनो? 324. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर.
खालीलपैकी कोणती वेन आकृती भारत, महाराष्ट्र, जग याच्याशी संबंधित आहे? कोणती आहे? हे झालं जग, हा झाला भारत देश आणि हा झाला आपला महाराष्ट्र राज्य. ऑप्शन क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. चला, काही विटा झाडे आहेत. चला, काही विटा काय झाडे आहे. या आणि हे ते, या काय झाल्या? विटा झाल्या. हे काय झाले? झाडे झाले. ओके. सर्व झाडे काय? लेखण्या आहेत. हे जे झाड आहे हे काय आहे? सर्व लेखण्या आहे. आणि सर्व लेखण्या बोटी आहेत. म्हणजे याच ज्या बोटी येणार आहे त्या काय येणार आहे? या बोटी येणार आहे. आता त्यांनी विचारलंय काही बोटी विटा आहे. आता या बोटी याच्यात आल्या म्हणजे त्या विटा आहे. पहिलं वाक्य बरोबर आहे. काही लेखण्या विटा आहे, त्या बी विटा असणार आहे थोड्या, कारण झाडे निम्मे आहे थोडे. काही झाडे विटा आहे, ते तर आपलं पहिलंच आहे. तिसरं, काही विटा बोटी आहे, विटा बी बोटी असणार आहे. सर्व निष्कर्ष अनुसरतात. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर. डायरेक्ट व्हेन डायग्राम काढायची मित्रांनो, लगेच आपल्याला आन्सर भेटतं. चला, सर्व कप ग्लास आहेत. आता हा कप, याच्यात हा ग्लास. ओके. काही ग्लास वाट्या आहेत. काही ग्लास काय आहे? वाट्या आहेत. हा झाला कप, हा झाला ग्लास, या झाल्या वाट्या. आणि कोणती वाटी ही ताटली नाही किंवा थाळी नाही. चला, ही झाली ताटली बाजूला. चला, कोणताही कप हा ताटली नाही. कोणताही कप हा ताटली नाही आहे की नाही? असू पण शकतो, नसू पण शकतो. कोणताही कप ताटली नाही, कोणताही ग्लास हा ताटली नाही. म्हणजे हे दोन्ही वाक्य काय आहे? असंभाव्यता दर्शवतात. म्हणजे आपल्याला फायनल रिझल्ट दाखवत नाही. फायनल रिझल्ट किंवा कन्क्लुजनवर आपण पोहोचू शकत नाही या दोन ह्याच्यात. काही ताटल्या ह्या वाट्या आहेत, काही ताटल्या वाट्यात नाही आहे, हे चुकीचं आहे. काही कप हे ग्लास आहे, अरे पूर्णचे मित्रा. त्यामुळे कोणताही चारीपैकी कोणताही निष्कर्ष आपल्याला लागू होत नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. चला, वैद्य, इलाज, न्यायाधीश, निकाल. ऑप्शन क्रमांक 2. पुढचा प्रश्न, खालील मालिका पहा आणि त्याच्या आधारे प्रश्नाचे उत्तर द्या. ABCDFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ कोणते अक्षर जी आणि क्यूच्या बरोबर मधोमध आहे? हा जी झाला, हा क्यू झाला. किती आहे? 3. 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणजे इकडं 4. हा आला यल. ऑप्शन क्रमांक 2 यल हे उत्तर बरोबर आहे. चला, पुढचा प्रश्न, तीच संख्यामाला आहे. जी आणि क्यूच्या बरोबर मध्यावर कोण आहे? मागचा बी जी आणि क्यूच होता, तोच प्रश्न रिपीट झालेला आहे मित्रांनो. हा जी आणि हा क्यू याच्या मध्यावर किती? हे 4 गेले इकडून, इकडून 4 गेले, मध्ये आला यल. ऑप्शन क्रमांक 2 यल हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न, जर संपूर्ण मालिकेत उलट्या दिशेने केली तर कोणते अक्षर बरोबर मध्यभागी येईल? हे बघा, हा 1 होता, हा 26 होता. आता त्यांनी काय सांगितलं? याला 1 म्हणा आणि याला 26 म्हणा. आपण तर ते पाठ केलंय. टोटल अक्षर किती मित्रांनो? 26. 13 अक्षर येणार आहे. त्यामुळे सेंटरला 1 पण अक्षर येणार आहे का? नाही येणार आहे. यल पण नाही येणार आहे, एम पण येणार नाही, एन पण नाही येणार. ऑप्शन क्रमांक 4 यापैकी नाही. सेंटर अक्षर कसं येतं? इथं मध्याला इकडं 3, इकडं 3, इकडं 10, इकडं 10 आणि इकडं मध्ये 11वा. आणि हा इकडं 3, इकडं 3, हा मध्ये 4था आणि हा इकडं 10 आणि इकडं 10. तेव्हा सेंटर आपल्याला काढता येतं.
पुढचा प्रश्न, कोणते अक्षर जी पासून तेवढेच लांब आहे ते टी हे अक्षर यम पासून लांब आहे? चला यम बघू. हा यम आहे, हा 3, 3 दुने 6 आणि 7वा काय टी आहे. त्यांनी काय विचारला आहे? जी विचारला. जी पासून हा 3, हा 4, 6 झाला. कोण येणार आहे? यन येणार आहे. ऑप्शन क्रमांक 2 यन हे अक्षर. पुढचा प्रश्न, कोणते अक्षर हे आईच्या पुढे उजवीकडे 10वे असणाऱ्या अक्षराच्या डावीकडून तिसरे आहे? आईचे 10वे घ्या. 3, 3 दुने 6, 3 त्रिक 9 आणि 10 आणि त्याच्यामध्ये तिसरं कोणतं येणार आहे? 3 डावीकडे जायचं आहे. कोणता येणार आहे? पी. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. अशा प्रकारे पोलीस भरती पुणे लोहमार्गाचा आपला पेपर पहिले 25 प्रश्न आपण ॲनालिसिस केलेले आहेत. तर तुम्हाला किती मार्क मिळतात ते तुम्ही मला सांगायचं आहे. आज मी तुम्हाला सगळ्यांकडून मी माफी मागतो, कारण माझ्याकडून बऱ्याचशा प्रिंटिंग मिस्टेक झाल्या. 3 ते 4 प्रश्नांमध्ये प्रिंटिंग मिस्टेक झाल्या. हे असं मी परत होऊन देणार नाही. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि दररोज नवनवीन अपडेट बघत राहा पोलीस भरतीबद्दल. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.